स्नेहाच्या पायात आता गोळे यायला लागले होते. तोंडाला कोरड पडलेली होती. ती नुकतीच आजारातनं उठलेली होती आणि असं असूनही बहिणीच्या नवीन घराच्या वास्तुशांतीसाठी ती इथे आलेली होती. ती स्टेशनवरती गेले 20 मिनिटं आपल्याला कोणीतरी घ्यायला येईल म्हणून थांबलेली होती. स्नेहाच्या बहिणीचं आणि स्नेहाचं तसं बोलणं झालं होतं आणि स्नेहाच्या बहिणीने सांगितलं होतं की तू स्टेशनवर इथे इथे उभी राहा, कोणीतरी तुला घ्यायला येईल. 20 मिनिटं झाली आणि कोणी आलं नाही म्हणून स्नेहाने तिच्या बहिणीला 5 वेळेला फोन लावला. तिने फोन उचललाच नाही. स्नेहाला काळजी वाटली, पण तिच्या अंगातच आता त्राण नव्हते, त्यामुळे तिने टॅक्सी केली आणि नवीन घरी पोहोचली. तिला बघितल्यानंतर तिची बहीण म्हणाली, अगं हे काय, तू इतक्या उशिरा कशी आलीस? तुझी गाडी येऊन तर कितीतरी वेळ झाला. स्नेहा चाट पडली. ती म्हणाली, अगं तू कोणाला तरी आणायला पाठवणार होतीस म्हणून मी थांबले आणि लागलीच 5 मिनिटांनी मी तुला फोन केला. अगदी 5 वेळेला फोन केला, पण तू फोन उचलला नाहीस, म्हणून मग 20 मिनिटांनंतर मी निघाले. त्यावर बहीण म्हणाली, मला वाटलं तू येणार आहेस आणि फोन सतत बाळगायला मला काही कामं नाही आहेत. तिकडे त्यांची मावस बहीण उभी होती. तिला ही गोष्ट खूप खटकली. ती स्नेहाला घेऊन आत गेली, तिच्या तब्येतीची चौकशी केली, तिला खायला प्यायला दिलं आणि म्हणाली, तू तयार होऊन ये, आपल्याला देवळामध्ये जायचं आहे. स्नेहाला देवळात जायचं आहे हेही माहीत नव्हतं. आधीच ती दमलेली होती, पण तरीही ती तयार झाली. तिला तिच्या घरचे लोक कायम सांगत आलेले होते, तुझी बहीण तुझ्याशी कसं वागते हे तुला कळत नाही का? आणि ती सांगेल तसं सगळं तू वागत असतेस आणि ते वागताना तुझी किती फरफट होते हे तुला कळत नाहीये का? स्नेहाला आपली बहीण असं वागते हे जसं मान्य नव्हतं, तसंच बहिणीसाठी आपली ओढाताण झाली, आपल्याला त्रास झाला, तर त्यात काय आहे एवढं, असं ती म्हणायची. प्रत्येक गोष्ट नजरअंदाज करायची, म्हणजेच स्वतःला काही त्रास होतोय, अगदी शारीरिक आणि मानसिक, हेही तिला मान्य नव्हतं. ह्या मान्य न करण्यामुळे तिला शारीरिक मानसिक त्रास व्हायचा आणि त्यामुळे घरातल्या लोकांना ते त्रासदायक व्हायचं. ही गोष्ट शेवटपर्यंत नक्की ऐका, कारण माइंडफुलनेस मधला ॲक्सेप्टन्स, मान्य करणं, हा एक महत्त्वाचा स्तंभ आहे आणि जिथे आपण जसं आहे तसं मान्य करतो, तिथे काय काय होतं हे या गोष्टीतनं बघणार आहोत. ही गोष्ट शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार, सगळ्यांचं नर्चर्ड इनसाइट चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे. स्नेहा तयार होऊन बाहेर आली. तिला बघून तिची बहीण परत उसळली आणि म्हणाली, अगं हिरवी साडी नेसायची होती ना, बघ सगळ्या जणी हिरव्या साड्या नेसून तयार आहेत त्या. स्नेहाला आता मात्र हे खटकलं. ती काहीही न बोलता आतमध्ये गेली. नशिबाने तिच्याकडे हिरवी साडी होती, कारण तिच्या बहिणीने तिला हिरवी साडी नेसायची आहे हे सांगितलेलं नव्हतं. ती साडी नेसून बाहेर आली. पुढचा सगळा वास्तुशांतीचा कार्यक्रम अप्रतिम झाला. स्नेहाची बहीण सगळ्यांची आस्थेने चौकशी करत होती, पण स्नेहाला वेळप्रसंगी टाळणं, वेळप्रसंगी दूषणं देणं किंवा वेळप्रसंगी तिला टोमणे मारणं अशा गोष्टी करत होते. ह्या वेळेला स्नेहाच्या लक्षात ही गोष्ट प्रकर्षाने आली, कारण खूप जण होते.
बाकीच्यांशी वागतानाची आपल्या बहिणीची पद्धत आणि आपल्याशी वागतानाची पद्धत खूप वेगळी आहे हे ह्या वेळेला दिसलं. तिने ते मान्य केलं. कामाच्या वेळेला आपली बहीण आपल्याला खूप गृहीत धरते, आपल्या अंगावर खूप कामं टाकते, हेही तिच्या लक्षात आलं. आपल्याला बरं नव्हतं, आपण आलो, आपण तिने सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्या, ह्याचं कुठेही ॲक्नॉलेजमेंट नव्हतं, ह्याची कुठेही कृतज्ञता नव्हती किंवा एका वाक्याने तू हे केलंस असंही म्हणणं नव्हतं. वास्तू शांत झाल्यानंतर प्रत्येकजण आपापल्या घरी निघाले. दुसऱ्या दिवशी स्नेहा निघणार होती. तशी ती तयारी करायला लागली. त्यावेळेला स्नेहाची बहीण लागलीच म्हणाली, अगं घरात केवढी कामं पडलेली आहेत, कळत नाहीये का तुला? तू अशी कशी लवकर जातेस? स्नेहा हसली आणि म्हणाली, मला जायला हवं कारण मी तिकीट काढलेलं आहे. बहीण म्हणाली, त्यात काय एवढं, कॅन्सल कर. स्नेहा म्हणाली, कॅन्सल करण्यामध्ये खूप पैसे जातील आणि मला ते नको आहे. मी नुकतीच आजारातून उठलेली आहे आणि मला खूप थकवा जाणवतो आहे. मला विश्रांतीची नितांत गरज आहे आणि त्यामुळे मी घरी जाणार आहे. बहीण पुढे काहीतरी बोलणार इतक्यात ती म्हणाली, मी जाणार आहे. इथे काय झालं? स्नेहाने गोष्ट जशी आहे तशी बघितली. आपली बहीण आपल्याशी कशी वागते, ती आपल्याला दुर्लक्षित करते, टोमणे मारते, हे तिने बघितलं, पण त्याला तिने लेबल नाही केलं. म्हणजे आपली बहीण कशी दुष्ट आहे, नालायक आहे किंवा टिंब टिंब टिंब. बहीण असं वागते. झालं. त्यानंतर तिने बहिणीला हे स्पष्ट शब्दात सांगितलं. त्याआधी तिने आपल्याला ह्या गोष्टीचा त्रास होतोय हेही मान्य केलं. तिने आपल्या हातात काय आहे हे बघितलं, कारण बहिणीने कसं वागायला पाहिजे हे तिच्या हातात नाहीये. ते सांगण्याचं काम तिने केलं की तू मला अशी दूषणं लावतेस किंवा मला इग्नोर करतेस, दुर्लक्ष करतेस माझ्याकडे, कामं माझ्याकडनं करून घेते, हे अतिशय शांतपणाने सांगितलं. पण तिने असं वागताच कामा नाहीये. असं कसं ती माझ्याशी वागू शकते असं नाही म्हणाली. असा तिने रेजिस्टन्स म्हणजे विरोध दाखवला नाही. तिच्यासमोर फक्त ही तिची मतं मांडली आणि अगदी खरी होती ती. किंवा ती असंही नाही म्हणाली, काय करणार, बहीण आहे ना, करायला पाहिजे जे ती आधी करत होती. असं तिने ज्या वेळेला ठामपणे तिच्या बहिणीला सांगितलं त्यावेळेला तिला आतून खूप शांत वाटलं. तिने त्याच्यावरती कृती केली होती ना. अशा प्रकारे बहिणीचं वागणं मान्य केलं, आपल्याला होणारा त्रास तिने मान्य केला आणि तो तिने बहिणीला बोलून दाखवला. त्याच्यामुळे तिच्या हिलिंगला सुरुवात झालेली होती. तिच्यावर येणारा जो सततचा ताण होता तो कमी झालेला होता. म्हणून तिचं बहिणीवरचं प्रेम कमी नव्हतं झालेलं. आपली बहीण आपल्याशी असं वागते एक गोष्ट आणि माझं बहिणीवरचं प्रेम ही दुसरी गोष्ट. पण ह्या प्रेमाखातर आपली फरफट न होऊन देणं हे आपल्या हातात आहे आणि ते तिने केलं. ॲक्सेप्टन्स हा अत्यंत महत्त्वाचा माइंडफुलनेसचा स्तंभ आहे, ॲटिट्यूड आहे. हा अंगीकारल्याने हे सगळे फायदे आपल्याला होतात. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आहे हे कमेंटमध्ये नक्की सांगा. लवकरच भेटतो आहे. तोपर्यंत अच्छा.